प्रत्येक वेळी असे बाहेरून केळीचे वेपर्स आणण्यापेक्षा घरच्या घरी असं आपण डझनभर केळीचे भरपूर वेपर्स बनवून ठेवू शकतो. आवाजावरून तुम्ही ओळखलंच असाल किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झाल्यात. चवीला तर सेम बाहेरून विकत आणल्यागतच लागतात. देशी किंवा वसई असे कोणतेही केळी आपण इथे वापरू शकतो. फक्त केळी कच्ची वापरायची. आता मी इथे 1 डझन देशी केळी वापरल्यात. पोळपाटाला आणि हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, कारण केळीचं चीक खूप चिकट असतं. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतले. त्यात 2 चमचे मीठ आणि 1.5 चमचे हळद घालून मिक्स करून घेतले. हळदीमुळे वेपर्सला छान असा पिवळा कलर येतो आणि पाण्यात मीठ घातल्यामुळे वेपर्सला सगळीकडे एकसारखी मीठ लागते. वेपर्स बनवायला 1 डझन कच्ची देशी केळी घेतल्यात. त्यातील लागेल तसे 2-2 केळी घेऊन त्याचे साल काढून घेणार आहे. केळीचे साल काढून घेतल्यावर ते लगेच काळी पडतात. त्यामुळे 2-2 केळी घेऊन त्याचा साईडचा भाग काढून अशी सालं काढून घेतल्यात. मी कढईमध्ये घेतलेल्या तेलात 2 केळीचे वेपर्स आरामात तळले जातील, त्यामुळे तेवढाच केळीचे साल काढून घेतलेत. वेपर्स पाडायच्या साच्याने डायरेक्ट असे तेलात वेपर्स पाडून घ्यायचे. खूप पातळ असे वेपर्स अजिबात पाडायचे नाही. मिडियम साईजमध्ये असे वेपर्स पाडून घ्यायचे. आपल्याला हवे तसे गोल किंवा उभे वेपर्स इथे आपण पाडू शकतो. मी इथे असे गोलच वेपर्स पाडून घेतलेत. वेपर्स पाडल्यावर थोड्या वेळाने असे त्याला झाऱ्याने हलवून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमचा हळद मिठाचे पाणी वरून घालायचे. आता तेलात असे पाणी घातल्यावर थोडा आवाज पण येईल, पण घाबरण्याचे असे काही कारण नाही. थोड्या वेळाने झाऱ्याने ते हलवून घ्यायचे. 2 मिनिटांनी असा आवाज आल्यावरच आपले वेपर्स आपण तेलातून काढून घ्यायचे. वेपर्स असे पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे. नंतर परत 2 केळी घेऊन त्याचा साईडचा भाग कट करून त्याची सालं काढून घेतली. हाताला तेल लावल्यामुळे केळीचे चीक देखील हाताला खूप लागत नाहीत. मिडियम फ्लेमवर असे तेलामध्ये वेपर्स पाडून घेतले. तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल आणि हाताला जर गरम वाफ लागत असेल तर एका प्लेटमध्ये वेपर्स पाडून ते तेलामध्ये सोडून घ्यायचे. सुरुवातीचा मिठाचा अंश तेलात असेल, त्यामुळे लागेल तसे वरून 1 चमचा हळद मिठाचे पाणी घालून घेतले. तेलाचा आवाज यायचा थांबल्यावर झाऱ्याने ते हलवून घ्यायचे. मिडियम फ्लेमवर 1-2 मिनिटं छान तळून घ्यायचे. दोन मिनिटांनी असा क्रिस्पी आवाज आल्यावर तेलातून काढून घेतली. याप्रमाणेच बाकीचे वेपर्स तळून घेतले. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, बाहेरून विकत आणल्यासारखे एकदम क्रिस्पी असे वेपर्स तयार झालेत.